गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये इंडिया महाविकास आघाडीची लोकसेवेच्या अनुषंगाने बैठक पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते जो उमेदवार देतील त्याचा आम्ही प्रचार करू. भाजपला हरवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय. महाविकास आघाडीतील नेत्यांनी पत्रकार बैठक घेऊन ही माहिती दिली. यावेळी महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण देशामध्ये लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली. लोकसभा वारे वाहू लागलं आहे. गेल्या 8 दिवसांपूर्वी आचारसंहिता लागू करण्यात आली, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातलंगडे तालुक्यात अजूनही कोणताही महायुतीने व महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली. पण इचलकरंजी शहरातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील नेत्यांनी काल बैठक घेऊन वरिष्ठ नेते जो निर्णय आम्हाला देतील त्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे, त्याचा आम्ही इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात प्रचार करू. जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याची जबाबदारी महाविकास आघाडीची असेल व घटक पक्षांची असेल. राजू शेट्टी यांनी शिवसेनेकडून बाहेरून पाठिंबा मागितलाय. शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला आहे, पण राजू शेट्टी यांनी काँग्रेस व शरद पवार गटाकडून अजून कोणतीही प्रचारासाठी मदत घेतली नाही. त्यामुळे काँग्रेस व शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. तरीच सुद्धा महाविकास आघाडी ज्या नेत्याचा प्रचार करायला सांगतील त्याचा आम्ही प्रचार करू असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांची भेट घेऊन माजी नगराध्यक्ष मेघा चाळके यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार बैठकीमध्ये महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली. या पत्रकार बैठकीला शशांक बावस्कर, संजय कांबळे, राहुल खंजिरे, मदन कारंडे, सागर चाळके, नितीन जांभळे, महादेव गौंड, उदय पाटील, प्रकाश मोरबाळे, संजय तेलनाडे, इक्बाल कलावंत, राजवर्धन नाईक, सदा मलापदे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते.